खगोलशास्त्राचा आणि विज्ञानाचा प्रचार सामान्य जनतेमध्ये मी पसरवणार, हे स्वतःहून घेतलेलं, जाणीवपूर्वक घेतलेलं हे व्रत आहे. खगोल आणि विज्ञान हे सांगणारे लोक समाजामध्ये कमी आहेत. जोपर्यंत विज्ञानाची कास धरत नाही तोपर्यंत तुमच्या गैरसमजुती ज्या आहेत आणि गैरसमजुतीमुळे तुमचे होणारे जे तोटे आहेत, आर्थिक तोटा, वेळेचा तोटा, मानसिक तोटा, हे सर्व प्रकारचे तोटे तुमचे बंद होतील तुम्ही विज्ञानाची आणि खगोलाची कास धरली तर. मी सांगतोय तेवढं ऐक, प्रश्न विचारू नकोस. त्यामुळं आपला भारत इतर देशांच्या तुलनेत विज्ञानामध्ये कमी आहे. लोकांना चमत्कार हवा असतो, त्याच्यामागचं विज्ञान ऐकून घेण्याची इच्छा नसते. ज्योतिष, वास्तुशास्त्र, फेंगशुई, मुहूर्त, ही जागा चांगली, ती जागा वाईट, ही वेळ चांगली, ती वेळ वाईट, हे सगळं जे काही चांगलं वाईट चाललेलं आहे, पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, हे सगळं खोटं आहे. नमस्कार, तारा न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. आकाशाकडे आपण रोज पाहतो, पण आकाशामागचं विज्ञान नेमकं काय आहे हे कधी आपण जाणून घेतले का? नाही ना? तर आज आपण त्याचीच माहिती घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत खगोल अभ्यासक किरण गवळी सर. त्यांनी आतापर्यंत हजारो नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची गोडी निर्माण केली आणि दुर्बिणीच्या साह्यातून विश्वाचे सफर घडवले. आज त्यांचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत. तर नमस्ते सर, तारा न्यूज मध्ये तुमचं मनापासून स्वागत. सर्वात प्रथम सर, अवकाश दर्शन हा तुमच्यासाठी छंद आहे की सामाजिक दृष्टिकोनातून एक मिशन आहे? खरं म्हणजे हा छंद नाही, हा एक व्यासंग आहे. कारण ज्या लोकांना छंद असतो तो कधीही सोडू शकतात, किंवा आपल्या विरंगुळ्यासाठी, आपल्या समाधानासाठी लोक छंद करत असतात. तर हा छंद नाही आहे, हे जाणीवपूर्वक घेतलेलं व्रत आहे की मी खगोलशास्त्राचा आणि विज्ञानाचा प्रचार सामान्य जनतेमध्ये मी पसरवणार, हे स्वतःहून घेतलेलं, जाणीवपूर्वक घेतलेलं हे व्रत आहे. आणि त्यानुसार गेली 15 ते 20 वर्षांपासून मी हे सातत्यानं तळागाळातल्या लोकांसाठी, खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी मी हे गावोगावी फिरून हे विज्ञानाचा आणि खगोलशास्त्राचा प्रचार करत आहे. अच्छा, तर सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, 15-16 वर्ष झालं तुम्ही हे करतात, तर याची आवड तुम्हाला कधीपासून निर्माण झाली किंवा या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात? लहानपणी शेतीमध्ये रात्रीच्या वेळेला पाणी पाजायला जायचो आम्ही आमच्या शेतामध्ये. त्यावेळी रात्रीचा बराचसा वेळ आमच्याकडे असायचा. मग आमच्याकडे त्यावेळी करमणूक काय नव्हती, त्यामुळे मी आकाशाकडे बघायचो आणि प्रत्येक वेळेला दररोज ते तारकासमूह, त्यांचे विविध प्रकारचे आकार, मला लहानपणी असं वाटायचं की मी मोठा होईपर्यंत, मला हे आता लहान आहे, मला काही कळत नाही, हायस्कूलला वगैरे होतो, मोठा झाल्यानंतर हेच तारे तुटू नयेत, तुटून कुठं गायब होऊ नयेत, पडू नयेत, हे मी मोठा होईपर्यंत आणि मला समज येईपर्यंत हे आकाशात असेच राहावेत. त्याच्यावर मी अभ्यास करावा, तारकासमूहांच्यावर, एकंदर जे खगोलशास्त्र आहे त्याच्यावर मी अभ्यास करावा. मी अभ्यास करण्या इतपत मोठा होईपर्यंत ते आकाशात तसेच राहावेत असे मला लहानपणी वाटायचं. ओके. आता सर, तुम्हाला आधी लहानपणापासून याची सवय आणि आता गेली 16 वर्ष तुम्ही हे सगळं गरिबांसाठी किंवा नागरिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी मोफत करत आलात, तर यातून मोठं समाधान तुम्हाला काय मिळाले? समाधान एवढंच आहे की खगोल आणि विज्ञान हे सांगणारे लोक समाजामध्ये कमी आहेत. पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तरी पण फार लोक कमी आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचा जरी विचार केला तरी पण हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी माणसं, मार्गदर्शक ह्या क्षेत्रामध्ये आहेत. मी असा विचार केला की देव, धर्म, जात सांगणारे तुम्हाला लोक भरपूर बघायला मिळतील. तत्त्वज्ञान सांगणारे, साहित्य सांगणारे, कला सांगणारे लोक तुम्हाला भरपूर बघायला मिळतील. परंतु विज्ञान आणि त्यात पुन्हा खगोल सांगणारे लोक अतिशय दुर्मिळ आहेत. त्यामुळं माझी जबाबदारी वाढते. मी जसं मार्गदर्शन करतो आहे लोकांना, त्याप्रमाणे अनेक लोकांनी करावं अशी माझी इच्छा आहे. अनेक वक्ते तयार व्हावेत अशी इच्छा आहे. त्यामुळं गावोगावी फिरून तळागाळातल्या लोकांना, अगदी म्हणजे खेड्यातले अशिक्षित लोक जे असतात त्यांना पण मी हे सांगत असतो की तुम्ही जोपर्यंत विज्ञानाची कास धरत नाही तोपर्यंत तुमच्या गैरसमजुती ज्या आहेत आणि गैरसमजुतीमुळे तुमचे होणारे जे तोटे आहेत, आर्थिक तोटा, वेळेचा तोटा, मानसिक तोटा, हे सर्व प्रकारचे तोटे तुमचे बंद होतील तुम्ही विज्ञानाची आणि खगोलाची कास धरली तर. असं मी खेड्यापाड्यातल्या शिकलेल्या पण आणि न शिकलेल्या लोकांना पण मी सांगत असतो. अच्छा, तर सर तुम्ही म्हणाले की या क्षेत्रात लोक खूप दुर्मिळ आहेत किंवा कमी आहेत, बाकी त्याच्यामागचं काय नेमकं कारण असू शकेल? आपल्या भारतात जगाच्या तुलनेत धार्मिकता जास्त आहे, जातपात जास्त आहे.
आणि त्याच्यासोबत येणारी जी अंधश्रद्धा आहे, गैरसमज आहेत लोकांचे, ते पिढ्यानपिढ्या गेल्या 1,500-2,000 वर्षांपासून चालत आलेले आहेत. आणि लोकांचा असा समज असतो की गेल्या 1,500-2,000 वर्षांपासून जे चालत आलं आहे ते खोटं कसं असेल आणि त्याला तुम्ही एकटे का आव्हान देताय. तर आम्ही ते मानणार, कारण आमच्या आजोबांनी मांडलं, आमच्या वडिलांनी मांडलं, मी पण मानणार, माझ्या मुलाला पण मी मानायला लावणार. मग कुठं तर हा खंड पडला पाहिजे आणि ती सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे असा मी विचार केला. कोपर्निकस ज्यावेळी म्हणाला की सूर्याभोवती पृथ्वी फिरते, त्यावेळी तसं बोलणारा तो जगातला पहिला माणूस होता. त्याच्याकडून मी काय प्रेरणा घेतली, तर माझ्यापासून सुरुवात करायची, विज्ञान सांगायला. विज्ञान सांगणारे भरपूर आहेत, तर माझ्यापासून सुरुवात करायची असा मी ज्यावेळी विचार करतो आहे, त्यावेळी कोपर्निकसच मी आदर्श घेत असतो आहे. आणि गॅलिलिओनं 400 वर्षापूर्वी दुर्बिणीचा शोध लावला आणि त्यानं आकाशातला पहिल्यांदा चंद्र आणि बाकीचे खगोलीय गोल बघितले. तर ते 400 वर्षानंतरचं जे तंत्रज्ञान आहे ते कमीत कमी उशिरानं का होईना भारतीयांना ते उपलब्ध करून द्यावं यासाठी मी दुर्बीण खरेदी केली. आणि आत्तापर्यंत 256 कार्यक्रम, प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, गडकिल्ले, शिबिरं, मोहिमा, अशा जिथं जिथं संधी मिळेल, जिथं जिथं लोक बोलवतील तिथं तिथं जाऊन रात्रीच्या अंधारात 6 ते 9 संध्याकाळी या वेळेमध्ये मी असंख्य लोकांना, मला वाटते जवळजवळ आतापर्यंत 40 ते 50 हजार लोकांना मी दुर्बिणीतून चंद्र दाखवलेला आहे. 400 वर्षापूर्वी गॅलिलिओनं जे शोधलं ते कमीत कमी उशिरानं का होईना आज मी तळागाळातील लोकांना दाखवत आहे, सांगत आहे आणि विज्ञानवादी बनवत आहे लोकांना मी. आता सर तुम्ही म्हटलं हजारो लोकांना तुम्ही दुर्बिणीतून चंद्र, तारे किंवा खगोलशास्त्राचा अभ्यास देत आहे, तर त्यावेळी त्या लोकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हा आनंद येत असणार. तर तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आहे की जो तुमच्या मेमरीत अजूनपर्यंत आहे? तसे अनेक प्रसंग आहेत, पण मोजके तुम्हाला सांगतो. खेड्यापाड्यामध्ये धोतरवाले आजोबा असतात, कासोटावाले आजी असतात, त्यांची वय 85-90पर्यंत गेलेली असतात. सर्व नागरिकांना, म्हणजे शाळा कॉलेजचा अर्थ फक्त विद्यार्थी मला अपेक्षित नाही आहेत, मी आयोजकांना सांगत असतो की संपूर्ण जनतेला बोलवा, कोणतंही त्यांचं वय असू दे, त्या लोकांना बोलवा असं मी त्यांना सांगत असतो. आणि त्याप्रमाणे ते लोक येत असतात. आणि ज्यावेळी ते आजी आजोबा येतात 80, 85, 90 सालातले, आणि ते ज्यावेळी दुर्बिणीतून चंद्र बघतात, कदाचित तो त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं चंद्रदर्शन असते दुर्बिणीतून. हे एक समाधान मला आहे, ते खुश होतात, आनंदी होतात. अजून एक अतिशय सांगण्यासारखा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक लेखक साळुंखे सर, त्यांना मला दुर्बिणीतून चंद्र दाखवायचा होता. त्यासाठी मी कार्यक्रम आयोजित केला साताराजवळच्या येतेश्वर गावी. तिथं ते आले, त्यांनी दुर्बिणीतून चंद्र बघितला, माझा 1 तासाचा स्लाईड शो पण बघितला. मी लोकांना विज्ञान सांगत आहे, ते साहित्यातून लोकांना तुकोबा आणि बरंच काय काय सांगतात. मी त्यांना 400 वर्षानंतर, म्हणजे दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर 400 वर्षानंतर उशिरानं का होईना, मी ज्यावेळी साळुंखे सरांना दुर्बिणीतून चंद्र दाखवला त्यावेळी ते अतिशय आनंदानं हसायला लागले. आणि स्लाईड शो दाखवला त्यावेळी त्यांनी स्वतःहून तिथून त्यांच्या जागेवरून उठून आले आणि त्यांनी मला मिठी मारली. साळुंखे सरांचं एक पुस्तक आहे, चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणून. त्याच पद्धतीने मी सरांना म्हटलं, सर तुमचं दुर्बिणीतून चंद्र पाहायचं राहून जाऊ नये म्हणून मी हा सगळा आटापिटा केला होता. त्यावेळी ते एकदम खुश झाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकदम हसू यायला लागलं. हे असे अनेक प्रसंग आहेत. मोठमोठ्या लोकांना, जयसिंगराव पवार सर प्रसिद्ध इतिहास संशोधक, त्यांना पण वाशी गावामध्ये कार्यक्रम त्यांच्यासाठी आयोजित केला होता मावळा ग्रुपतर्फे. आणि जयसिंगराव पवार सरांना बोलवून घेतलं होतं आणि तिथं पण सरांनी ते संपूर्ण माझा 3 तासाचा कार्यक्रम ऐकला, दुर्बिणीतून चंद्र बघितला, त्यांनी त्यांचं मनोगत पण व्यक्त केलं आणि ते पण संतुष्ट झाले. असे जे मोठे मोठे दिग्गज त्या क्षेत्रातले आहेत त्या लोकांना तर मी आवर्जून बोलवतो आहे आणि दाखवतो आहे. त्याचबरोबर तळागाळातले जे लोक आहेत, अगदी वाड्या वस्त्यावरच्या आश्रमशाळा आहेत, प्राथमिक शाळा आहेत, धनगरवाडे आहेत, तिथं मी प्राधान्य देतो आहे. आणि तिथं जाऊन मी तळागाळातल्या लोकांना त्यांच्या भाषेत त्यांना समजेल अशा पद्धतीनं विज्ञान समजावून सांगतो आहे. पहिल्या 1 तासामध्ये मी स्लाईड शोद्वारे संपूर्ण जगाचा, विज्ञानाचा आणि खगोलाचा इतिहास सांगतो आहे. दुसऱ्या 1 तासामध्ये आकाशातले ग्रह, तारे, राशी, नक्षत्र आणि संपूर्ण खगोल आणि भूगोल हे समजावून सांगत असतो आहे, अगदी त्यांना समजेल अशा छोट्या छोट्या साध्या सोप्या गोष्टीमधून. आणि शेवटच्या 1 तासामध्ये
मी दुर्बिणीतून चंद्र दाखवतो आहे लोकांना, उपस्थित सर्व लोकांना, ओके. सर्व वयोगटातल्या लोकांना दाखवतो आहे. आणि प्रश्नोत्तराचा एक अर्धा तास असतो आहे. त्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मी लोकांना असं सांगतो आहे की जोपर्यंत तुमचे सर्वांचे प्रश्न संपत नाहीत तोपर्यंत मी मैदान सोडणार नाही. खगोल, भूगोल, विज्ञान या क्षेत्रातलं तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारा. मी आत्ता सांगितलं त्याच्यावर पण बोला. आणि तुम्हाला जे अनेक वर्षांपासून भेडसावत आहेत त्या प्रश्नांची सुद्धा माझ्या कृतीप्रमाणे मी उत्तरं देईन. तुम्ही प्रश्न विचारा, असं लोकांना मी बोलतं करतो आहे. भारतीय संस्कृतीमध्ये काय झालं आहे, मी सांगतो आहे तेवढं ऐक, प्रश्न विचारू नकोस. त्यामुळं आपला भारत इतर देशांच्या तुलनेत विज्ञानवादी कमी आहे. मी माझ्यापासून सुरुवात केली आहे की तुम्ही पहिल्यांदा प्रश्न विचारायला सुरुवात करा. आणि लोक मला प्रश्न विचारतात. अगदी माझा फोनवर कायम, म्हणजे कार्यक्रमापुरतंच असं नाही, 24 तास माझ्या फोनवर लोकांचे फोन येत असतात की सर ह्याचं काय, त्याचं काय, विविध विषयांवरचे प्रश्न विचारतात. आणि त्या प्रत्येकाला मी कधीही न थकता फोनवरून मी उत्तरं देत असतो आहे. अच्छा सर, आता एवढं सगळं आटापिटा तुम्ही करत असतात, एवढं सगळी माहिती किंवा इतके कार्यक्रम घेत असतात, मला असं विचारायचं की आजची मोबाईलमध्ये अडकलेली पिढी याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहते? मोबाईल हे एक निमित्त आहे. मोबाईलसारखे अजून अनेक माध्यम आहेत. त्यामध्ये तरुण पिढी अडकलेली आहे, युवा पिढी अडकली आहे, हायस्कूल कॉलेजची मुलं अडकलेली आहेत. त्यांनी घराबाहेर पडावं. रात्रीच्या आकाशातलं एवढा मोठा स्क्रीन आहे, हा एवढासा स्क्रीन आहे मोबाईलचा, हा विशाल आकाशाचा जो स्क्रीन आहे, पडदा आहे, त्याच्यावर शिकण्यासारखं. आणि मी कुठं आहे, मी केवढा आहे, मी कोण आहे, हे ज्यावेळी आपल्याला कळतं, हे सगळं विश्वाचा अभ्यास केल्यानंतर, निरीक्षण केल्यानंतर, त्यावेळी आपल्यातला जो गर्व आहे, मी तुझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे, मी तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे, मी तुझ्यापेक्षा जास्त धनवान आहे, अशा प्रकारचे गर्व अनेक लोकांना, स्त्रियांना, पुरुषांना असतात. हे सगळं अवकाश बघितल्यानंतर मी किती शूद्र आहे याची जाणीव प्रत्येकाला होते. अच्छा, तर आता एवढं सगळं करत असताना अजूनही काळ समाजात काही लोक याकडे अंधश्रद्धा म्हणून पाहतात, तर याविषयी तुमचं मत काय आहे? अंधश्रद्धेचे अनेक प्रकार आहेत. अगदी खगोलशास्त्राला घेऊन सुद्धा, म्हणजे मी सगळीकडे मी सांगत असतो आहे माझ्या कार्यक्रमांमध्ये, ज्योतिष, कुंडली, वास्तुशास्त्र, फेंगशुई, अंकशास्त्र, आकडेशास्त्र, गर्भसंस्कार, उडत्या तबकड्या, नॅस्ट्रोडॉमसची जो भविष्यवाणी, हे असे अनेक न संपणारी ही यादी आहे. हे अनेक प्रकारचे जे लोकांचे गैरसमज आहेत त्यांना त्याचं कुतूहल जास्त असते. लोकांना चमत्कार हवा असतो, त्याच्यामागचं विज्ञान ऐकून घेण्याची इच्छा नसते. लोकांना चमत्कार आवडतो आणि मागणी तसा पुरवठा या पद्धतीने जे संधीसाधू लोक आहेत, लोकांच्या गैरसमजाचा स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी ऐतखाऊ जे लोक आहेत, ते बरोबर ह्या लोकांच्या कुतूहलाचा, चमत्काराच्या आवडीचा गैरफायदा घेऊन लोकांच्यामध्ये भीती निर्माण करतात. आणि जोपर्यंत लोकांच्यामध्ये भीती निर्माण होत नाहीत तोपर्यंत लोक स्वतःहून खिशातले पैसे काढून देत नाहीत. त्यामुळे ज्योतिष खोटं आहे हे सगळीकडे मी सांगत असतो आहे. आता मी जी सगळी नावं घेतली, ज्योतिष, वास्तुशास्त्र, फेंगशुई, मुहूर्त, ही जागा चांगली, ती जागा वाईट, ही वेळ चांगली, ती वेळ वाईट, हे सगळं जे काही चांगलं वाईट चाललेलं आहे, पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी, हे सगळं खोटं आहे. त्यामुळे लोकांनी ह्याच्यापासून आपला बचाव करायला पाहिजे. ह्याबद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे. आता मी जे बोललो त्या प्रत्येक मुद्द्यावर बरंचसं सविस्तर बोलता येईल, परंतु आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं हे सगळं जे आहे ते खोटं आहे एवढंच लोकांनी समजावं. खेडोपाडी फिरून सुद्धा मी लोकांना हेच सांगतो आहे. त्यामुळे ज्योतिषाच्या मागं लागू नका. कुंडली सगळी खोटी आहे. आकाशातले ग्रहतारे खरे आहेत, त्यांचा कालावधी निश्चित असा जो कालावधी आहे ग्रहताऱ्यांच्या भ्रमणाचा वगैरे, तो सगळा बरोबर आहे. त्यावरून भविष्यातली त्यांच्या भ्रमणाची भाकितं करता येतात, सूर्यग्रहणाची भाकितं करता येतात. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काय घडतं आहे याचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. कारण आकाशातले जे ग्रहगोल आहेत ते तुमचं पृथ्वीवर कुठली जीवसृष्टी असू दे, माणूस असू दे, प्राणी असू दे, वनस्पती असू दे, त्या सगळ्या जीवांवर आकाशातल्या ग्रहतारे, राशी, नक्षत्रांचा कोणत्याही प्रकारचा चांगला किंवा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळं लोकांनी घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. ओके, तर तसं बघितलं तर सर, आपल्याकडे भारतामध्ये खगोलशास्त्राकडे तसं एकदम असं करिअर म्हणून पाहिलं जात नाही, तर मुलांनी यामध्ये करिअर करावं किंवा या क्षेत्राकडे वळावं म्हणून तुम्ही काय सांगाल सर? भारतामध्ये इस्रो नावाची संस्था आहे. पूर्ण भारतभर बेंगलोरला काही संस्था आहेत. आणि अगदीच जास्त आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं तर नासा वगैरे आहे. तर ह्या देशात आणि विदेशात अनेक प्रकारच्या खगोलशास्त्रावर आधारित संस्था आहेत. काही खाजगी आहेत, काही सरकारी आहेत. त्या संस्थांमध्ये आपल्याला करिअर घडवता येतं. पण लोकांच्यामध्ये बऱ्यापैकी जागृती नसल्यामुळं
लोक बाकीच्या बऱ्याचशा शाखा घेतात, परंतु खगोलशास्त्राकडं वळण्याची प्रवृत्ती कमी आहे माहीत नसल्यामुळं. आपण जर लोकांच्यामध्ये विज्ञान पेरत गेलो, खगोलशास्त्र पेरत गेलो तर लोकांच्यामध्ये आवड निर्माण होईल आणि नव्या नव्या ज्या संधी आहेत त्या संधीचा लोकांना फायदा होईल. ओके. तर सर, आतापर्यंत तुम्ही प्रत्येक गावामध्ये म्हटला किंवा प्रत्येक ठिकाणी जाऊन कार्यक्रम घेतले, एवढा संघर्ष करून लोकांपर्यंत खगोलशास्त्राचं महत्त्व समजावून सांगत आला. तर हे सगळं करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या किंवा कुठल्या ठिकाणी तुम्हाला असा संघर्ष करावा लागला का? आतापर्यंत 256 कार्यक्रम केले, त्यातले निम्मे म्हणजे साधारण 125 कार्यक्रम मी मोटरसायकलने केले आहेत. रात्री म्हणजे कार्यक्रमाची वेळ किती असते? संध्याकाळी 6 ते 9. जेवण खाण करून परतीच्या प्रवासाला 10-10:30ला मी लागतो आहे आणि प्रत्येक कार्यक्रमानंतर कोल्हापूरमध्ये घरी 1 वाजता 1:30 वाजता मी घरी येतो आहे. ऊन वारा थंडी पाऊस हे सगळं झेलत मोटरसायकलवरनं मी 125 कार्यक्रम केले. काही वेळेला सुरुवातीला मित्र आले, परंतु मित्र पण थकले. त्याच्यानंतर मग मी जे काय माझी दुर्बीण असेल ती पाठीला लावायची, स्टँड असेल ते साईडला बांधायचं, पिशवी हँडलला लावायची आणि हे असं सगळं एकला चलो रे पद्धतीनं मी 125 कार्यक्रम केले. त्याच्यानंतर मला गरज भासायला लागली कारची. त्यानंतर मग कार खरेदी केली. कारमध्ये डिगीमध्ये सगळं साहित्य ठेवून मग मी जाऊ लागलो आणि थोडंसं मोटरसायकलपेक्षा कारमधून प्रवास करताना जाताना येताना थोडंसं दिलासा मिळाला आणि त्यामुळं परत आणि माझ्या कामाचा वेग कारमुळं वाढला. आणि संघर्ष तर भरपूर केला. म्हणजे बरेच वेळेला मी तिथं गेल्यानंतर आयोजकांनी कायच सुरुवात केलेली नसते. मग तिथून पडदा लावण्यापासून प्रोजेक्टर लावण्यापासून सगळी मुलं बोलवण्यापासून सुरुवातीपासूनच मी त्याच्यामध्ये सहभागी असायचो. कारण जेवढ्या लवकर मी सगळ्यांना तयार करेन तेवढ्या लवकर मला परत येता येईल यासाठी. परंतु ह्याच्यामध्ये मी वेळेची अजिबात बचत केली नाही किंवा कार्यक्रम जो 3 तासाचा आहे तो वेळ कमी आहे म्हणून ते 2 तासावर आवरला 1.5 तासावर आवरला असं कधीच केलं नाही. पूर्ण 3 तासाचा कार्यक्रम मी करत राहिलो. उशीर किती पण झालं तर चालेल, पण त्या गावाला मला परत यायला मिळेल की नाही सांगता येत नाही. या भावनेपोटी मी पूर्ण वेळ कार्यक्रम करून लोकांना मार्गदर्शन करत होतो. अच्छा सर, आता तुमचं कोल्हापूरमध्ये खगोल अभ्यासक म्हणून नाव आहे. तर हा अभ्यास करताना कुणाचं मार्गदर्शन लाभलं की तुम्ही स्वतःच यामध्ये शिकत स्वतः हे पुढे गेलात? मी मार्गदर्शन असं खास कुणाचं एका व्यक्तीचं लाभलं असं काही झालं नाही. लहानपणापासून खगोलशास्त्राची आवड होती, कालमापनाची आवड होती. त्यामुळं मी पुस्तकं वाचत गेलो. माझ्या हायस्कूलच्या काळामध्ये सुद्धा मी खगोलशास्त्रावरच जास्त वाचन करायचो आणि नंतर मग मी इंजिनिअरिंग साईडला गेलो, परंतु खगोलशास्त्राची आवड काही कमी होत नव्हती. मग ते खगोलशास्त्रामध्ये वाचन करणं, ज्या ज्या गावांना खग्रास सूर्यग्रहण आहेत त्या गावांना मी जाऊ लागलो. गुजरातमध्ये 1999 साली गेलो होतो कंकणाकृती सूर्यग्रहण बघण्यासाठी. 2010ला केरळमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला गेलो होतो आणि 2009ला वाराणसीला गेलो होतो खग्रास सूर्यग्रहण बघायला. तर ते अगदी अविस्मरणीय होतं. 1 ते 1.5 मिनिटाचा खग्रास अवस्था होती. त्यावेळेला पौर्णिमेची रात्र जशी असते तसे सकाळी 9:30 वाजता जशी पौर्णिमेची रात्र असते तेवढा अंधार पडला होता. दिवसात चांदण्या दिसत होत्या. प्रत्येकाने आयुष्यात येऊन एकदा तरी खग्रास सूर्यग्रहण बघून मारावं असं मला वाटते. त्यावेळी ते वाराणसीचं सूर्यग्रहण बघून मी धन्य झालो. आणि तुम्ही विषयच काढला म्हणून सांगतो. 2 ऑगस्ट 2027 रोजी इजिप्तमधून 5 मिनिटाचं खग्रासावस्था असलेलं सूर्यग्रहण बघायला मिळणार आहे. येत्या शतकामध्ये 5 मिनिटाची खग्रासावस्था असणारं सूर्यग्रहण बघायला मिळणार नाही. त्यामुळे ते माझ्या आयुष्यातलं आणि आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातलं हे कदाचित 5 मिनिटाची खग्रासावस्था असणारं शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळं लोकांनी इजिप्तला जावं, बघावं. मी तर बुकिंग केलेलंच आहे, मी जाणारच आहे. आता सर, तुम्ही आयुष्यभर खगोलशास्त्राचा प्रचार केला आहे, तर पुढच्या पिढीनं तुमच्याकडनं काय शिकावं असं तुम्हाला वाटतंय? पुढच्या पिढीने जोपर्यंत विज्ञानवादी बनत नाही तोपर्यंत आपले गैरसमज जे आहेत आपल्या मनातले पिढ्यानपिढ्या जे आपण खरे आहेत असं समजून ते ओझं वाहत आहोत गैरसमजाचं, ते गैरसमज दूर होणार नाहीत जर विज्ञानाची कास नाही धरली तर. आणि विज्ञान याचा अर्थ असा नाही की जे विज्ञान शिकवतात ते विज्ञानवादी असतात असंही काही नाही आहे. आणि जे विज्ञान शिकवत नाहीत किंवा ज्यांना शिक्षणाशी काही देणं घेणं नाही ते विज्ञानवादी नाहीत असंही त्याचा अर्थ होत नाही आहे. एक उदाहरण तुम्हाला देतो. अब्दुल कलाम सगळ्यांना माहिती आहेत.
पण ते सतीसाईबाबाच्या मागं लागले होते. मग त्यांना विज्ञानप्रेमी म्हणायचं का? आणि गाडगेबाबांनी आयुष्यभर अंगठेबहाद्दर असून, अज्ञानी असून त्याने आयुष्यभर विज्ञानच शिकवलं. गाडगेबाबांनी शिकलेले नाही ते स्वतः, पण लोकांना ते विज्ञान शिकवायचे. त्यांच्या कृतीतून विज्ञानच असायचं. त्यामुळं शिक्षणाचा, मग ते शिक्षण कुठल्याही क्षेत्रातलं असू दे, शिक्षणाचा आणि विज्ञानप्रेमाचा किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संबंध नाही आहे. आपल्या आचरणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणायचा असेल तर आपल्याला वाचन, आपल्या गप्पा, एकमेकाशी चर्चा करणं, विज्ञानवादी, विज्ञानप्रेमी, पुरोगामी विचारांच्या लोकांशी गप्पा मारणं, त्या प्रकारची पुस्तकं वाचणं, विज्ञानावरची, खगोलावरची, ही वाचून आपण स्वतःला विकसित करायला पाहिजे. प्रत्येक वेळी कोणीतरी यावं आणि मला चमच्यानं भरवावं अशी कोणीही अपेक्षा करू नये. जी जाणती लोकं आहेत 18 वर्षावरची, त्यांनी तर स्वयंपूर्ण व्हावं याच्यामध्ये. अच्छा सर, आता मला तुम्हाला सर्वात शेवटी असं विचारायचं की विज्ञान आपलं इतकं पुढे गेले, प्रत्येक शिक्षणातही प्रगती झाली, तरी पण आपल्या समाजात अंधश्रद्धा नेहमी पाहायला मिळते. तर यामागचं कारण काय असू शकते? जे पूर्वीपासून आपल्याला देव, धर्म, जात ह्याच्यामध्ये गुरफटून ठेवलं आहे गेल्या 1,500-2,000 वर्षापासून भारतीयांना, तर त्याच्यापासून ते कुठंतरी थांबायला पाहिजे असं मला वाटते. ते कुणीतरी थांबवायला पाहिजे. याच्यापेक्षा मी थांबवण्यासाठी काय करू शकतो असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. स्वतः स्वयंपूर्ण आणि विकसित, पुरोगामी स्वतः आधी बनलं पाहिजे आणि नंतर मग लोकांनाही बनवलं पाहिजे. बरेचसे लोक आहेत, PhD मिळवले, ज्ञानी आहेत, सगळे आहेत, परंतु ते इतरांना ज्ञान प्रचार करतच नाहीत. मी माझ्यापुरता मी शहाणा झालो बस. मी इतरांना शिकवायला का जात नाही तर तो ऐकत नाही, ही सबब असते नेहमी. मी त्यांना काय शिकवायला जात नाही तर ते माझं ऐकत नाहीत. तर असं प्रत्येक आतापर्यंत जे पुरोगामी विचारांचे महापुरुष होऊन गेले त्यांनी जर असा विचार केला असता तर आतापर्यंत जी प्रगती दिसते भारताची, जी थोडीशी प्रगती दिसते विज्ञान क्षेत्रामध्ये, तर तेवढी पण प्रगती आपल्याला बघायला मिळाली नसते प्रत्येकाने असा विचार केला असता तर. त्यामुळं प्रत्येकाने असा विचार करावा की मी पहिल्यांदा प्रगल्भ व्हावं, वैचारिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, विवेकवाद, मानवतावाद ह्या क्षेत्रामध्ये मी पहिल्यांदा स्वयंपूर्ण व्हावं आणि माझ्या कृतीनुसार मी लोकांना सांगावं. ठीक आहे, हे 4 जणांनी नाही ऐकलं, पण ते 8 जण ऐकतील, ते 8 जणांना ऐकलं, ते 12 जण ऐकतील. प्रयत्न करत राहायचं, हे आपलं कर्तव्य आहे. संविधानानं आपल्याला 51 कलमानुसार विज्ञानाचा प्रचार करण्याचं कर्तव्य, छंद नव्हे, कर्तव्य आहे आपलं विज्ञानाचा प्रचार करणं. मग मी संविधानाप्रमाणेच वागतो आहे, त्या कलमाप्रमाणेच मी विज्ञानाचा प्रचार करतो आहे. प्रत्येकाने संविधानातलं हे कलम साकार करणं किंवा सार्थक करणं हे माझं कर्तव्य असं जर प्रत्येकजण म्हणू लागला तर आपण जपानसारखी प्रगती करायला वेळ लागणार नाही. ओके. तर सर, आता आजच्या पिढीनं किंवा आजच्या तरुण पिढीनं या क्षेत्राकडे किंवा खगोलशास्त्राकडे वळावं, यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? त्यांनी विज्ञानाची पुस्तकं वाचावीत, विज्ञान क्षेत्रावर वारंवार प्रयोग करावेत, प्रश्नोत्तरं तर झालीच पाहिजेत. अशा प्रकारचे विविध प्रकारचे मेळावे वारंवार आयोजित केले पाहिजेत विज्ञानाशी संबंधित. आपल्याकडे कुंभमेळे भरतात, ते कुंभमेळे भरण्याऐवजी अशा प्रकारचे जर विज्ञानवादी मेळे गावोगावी भरू लागले, विद्यापीठांमध्ये, हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, तर असे विज्ञानवादी प्रयोगशील, नुसतंच सांगितल्याने ऐकलं असं नव्हे, प्रयोग करत करत, म्हणजे गॅलिलिओ काय करायचा, तो स्वतः प्रयोग करायचा, लोकांना दाखवायचा. तोच प्रयोग तुम्ही करा असं लोकांना सांगायचा आणि लोकांना सांगायचा तुम्ही प्रयोग केला, त्याच्यातून तुम्हाला जर पटत असेल मी जे काय बोलतो ते त्याचा अंगीकार तुम्ही करा. माझ्या फक्त सांगण्यावरून तुम्ही जाऊ नका, तुम्ही स्वतः प्रयोग करा आणि ते मान्य करायचं की नाही ते ठरवा, असं गॅलिलिओ सांगायचं. त्यामुळे गॅलिलिओला प्रयोगशील विज्ञानाचा प्रणेता असं म्हटलं जातं आहे. आणि गॅलिलिओचा एक अनुयायी, विचारांचा अनुयायी या नात्यानं मी सुद्धा तेच करतो आहे. लोकांना प्रयोग करायला देतो आहे, समजावून सांगतो आहे, तुम्ही स्वतः करून पहा आणि मग तुमच्या बुद्धीला जे पटेल ते तुम्ही करा. विश्व खूप मोठं आहे, पण त्याकडे पाहण्याची दृष्टी